डॉक्टर मंगेश टिपणीस. मी MBBS 1975ला केलं. मी मुंबईवर MBBS केलं, मुंबईवर MS केलं. चंद्रपूरमध्ये प्रॅक्टिस करता मी 1983मध्ये आलो. तेव्हा चंद्रपूरला सोयी फार कमी होते आणि चंद्रपूर आपला त्या काळामध्ये आदिवासी जिल्हा, नक्षलाईट एरिया असं म्हणून बोललं जायचं. तर मला तेव्हा घरातल्या म्हटलं तू प्रॅक्टिस मुंबईला सुरू कर, चंद्रपूरला याची गरज काय, म्हणजे चंद्रपूरला वैद्यकीय सोयी कमी आहेत, त्या हिशोबानं आम्ही चंद्रपूर चालू केलं. आणि माझं प्रामुख्याने अंग म्हणजे जनरल सर्जरी आणि युरोलॉजी. किडनी स्टोनवर किडनीचे विकार, मूत्रविकार आणि जनरल सर्जरी, हायड्रोसिल किंवा पाहिजे वगैरे ज्या गोष्टी असतात, लिव्हरचे आजारपण, कॅन्सरचे रोग वगैरे, या सगळ्यांचा आपण आपल्याकडे इलाज करतो. आता प्रामुख्याने सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मला असं आढळून आलं की आपल्याकडे पाणी जरा जड असल्यामुळे, क्षार जास्त आहेत पाण्यामध्ये, त्या लोकांना किडनी स्टोन त्रास जास्त होतो. आता किडनी स्टोन म्हणजे लोकांना वाटतं की माझं म्हणजे श्रोते हो, किडनी स्टोन हा अत्यंत सामान्य विकार आहे, पण तितकाच तो ॲक्च्युली त्रासदायक विकार आहे आणि हा बऱ्याच अंशी दुर्लक्षित केला गेला विकार आहे. तर लोकांना पाठवलं किडनी स्टोन म्हणजे काय. आपल्या रक्तामध्ये आणि लघवीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे क्षार असतात. कॅल्शियम, ऑक्झलेट, त्यानंतर युरिक ॲसिड, फॉस्फेट वगैरे. आणि हे क्षार जे असतात किंवा द्रव पदार्थ जे असतात किडनीमधले, जे युरिनमध्ये पास करतो आपण, तर ते जेव्हा एकत्र येतात त्याचं स्फटिकरण होतं, ते प्रेसिपिटेशन जर होतं त्यावेळेला स्टोन तयार होतं. त्याला आपण किडनी स्टोन म्हणतो किंवा मुतखडा म्हणतो. हा मुतखडाचे वेगळे प्रकार असतात. एक ऑक्झलेट स्टोन राहू शकतो, त्यानंतर युरिक ॲसिड स्टोन राहू शकतो, फॉस्फेट स्टोन होतं, हे वेगळ्या प्रकारे स्टोन असतात. आता प्रश्न असा पडतो किडनी स्टोन बनतो कशामुळे. सामान्य सर कसा काय बनला किडनी स्टोन. त्याचं कारण म्हणजे पाणी कमी पिणं, हे त्याचं बेसिक कारण आहे. नंबर 2, जे लोक उन्हामध्ये जास्त वावर करतात, खास करून लोक फील्ड वर्कर, ज्यांचा उन्हामध्ये वावर जास्त असतो, त्यांना घाम जास्त आल्यामुळे युरिन पोटेन्शियल कमी होतं. अशा लोकांनी जर पाणी जास्त प्यायला नाही, लिक्विड इंटेक त्यांनी जास्त घेतला नाही, तर अशामध्ये स्टोन व्हायची शक्यता जास्त वाढते. नंबर 3, ज्यांना वारंवार किडनी डिसीज होतात, की युरिन इन्फेक्शन ज्यांना होतं, त्यांच्यामध्ये संभावना वाढते. कारण तुम्हाला कुठलं इन्फेक्शन झालं शरीरामध्ये की त्याचा शरीरावर बारीक परिणाम होतो. तुमच्या हाताला जखम झाली, पायाला एक जखम झाली, तुमच्या जखम जेव्हा तुमची भरते, जखम भरताना काय होतं की तुमच्या अंगावर एक बारीकसा वळण तयार होतं, ज्याला आपण स्कार म्हणतो. तर स्किनच्या स्कारचा आपला फारसा फरक पडत नाही, पण तुम्हाला वारंवार युरिन इन्फेक्शन होत असेल तर तुमच्या युरिनमध्ये युरिनचं किडनी असतं, त्या किडनीचे जे नेफ्रॉन्स असतात, हे नेफ्रॉन्स हळू फायबर्स होतात आणि थोडं स्कारिंग होतं. त्याच्यामुळे स्मूथ सरफेस जो किडनीचा आहे हा डिस्टर्ब होतो. फॉर एक्झाम्पल म्हणजे बाथरूम तुमची आहे, त्याच्यामुळे समजा तडा गेला फरशीला, तर हळू कचरा जमा होऊन त्या टाईल्स जमा होईल. तर तो टाईल्स चांगल्या असतील, स्मूथ जाईल, तर पाणी वाहून जातं. तर किडनीमध्ये तुम्ही जसं इन्फेक्शन झाल्यामुळे ते क्षार जमा, स्कारिंग होतं, त्याच्यामध्ये हे तुमचं हे द्रव्य असतं, कॅल्शियम, फॉस्फेट, ऑक्झलेट, त्यानंतर युरिक ॲसिड, हे हळूहळू जमा होऊन त्यानंतर जमवतं आणि मग प्रेसिपिटेशन स्टोन तयार होतं. लक्षणाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आता लक्षण पण असं की किडनीचं लक्षण त्याला पेशंटला पेन होतं, हे पहिलं लक्षण. नंबर 2, लघवीमध्ये जळजळ होणं. नंबर 3, कधी लघवीमध्ये रक्तपुंजपण टाळणं. तर पेन इज द फर्स्ट वॉर्निंग गिव्हन बाय द गॉड, की एक घंटी वाजवा देवा किंवा तुम्हाला दुःख झालेलं आहे, तुम्ही बघा काय झालं. अशा वेळेला लोक काय करतात जनरली, जेव्हा दवाखान्यात जाऊन एखादी गोळी घेतात, दुखणं कमी झालं की मग विसरून जातं. आपण दिलेली वॉर्निंग विसरून जातो.
अशा वेळेला त्याने जर तपासण्या केल्या, रक्त तपासणी केली, लघवी तपासणी केली आणि सोनोग्राफी केली, त्यात तुम्हाला कळतं की आपल्याला खडा आहे की नाही. आणि जर खडा असेल आणि आपण दुखणं कमी झाल्यामुळे तो दुरुस्त असेल, तो खडा वाढत येतो. बऱ्याच लोकांचं कसं असतं, ते दुखलेलं झालं आणि ते तपासण्या करतात, त्यांना खडा आहे आज कळलं. खडा झाल्यानंतर हा खडा बारीक आहे म्हणे, 5 एमचा खडा आहे, 7 एमचा खडा आहे, हा मार्गाने विरघळून जाईल. तर नॉर्मली आमचं असं म्हणणं आहे की 8 ते 10 एमचे खडे सुद्धा तुम्ही काहीही न करता विरघळून जाऊ शकतात, ते निघून जातात. बॉडी स्वतःच काळजी घेते. तुम्ही जास्त पाणी प्यायला, व्यवस्थित डाएट केला, पाणी जास्त प्यायला, तर निसर्गाप्रमाणे तुमच्या खडे ते निघून जातात. पण काही कारणामुळे काही खडे निघत नाही. तर अशा वेळेला आपण काय करतो की तो उपाय करतो, मेडिसिन घेतो. सर्जरी डायरेक्ट उपाय नाही आहे. पहिला उपाय मेडिसिनचा, औषध घेणं. मग ते ॲलोपॅथी असो, होमिओपॅथी असो, आयुर्वेदिक असो, युनानी असो, झाडपाला असो, काही तुम्ही घ्या, आमचं काही म्हणणं नाही. फक्त आमचा सल्ला एकच होतो पेशंटना की तुम्ही जेव्हा ट्रीटमेंट घेता तेव्हा ट्रीटमेंट घेण्यापूर्वी तुमचे बॉडी तयार करा बेसलाईन. युरिन इन्फेक्शन किती, युरिन किती आहे, ब्लडमध्ये काय चेंजेस झालेले आहेत का, आणि तुमचं सोनोग्राफीमध्ये खड्याचा साईज किती राहिलेला आहे, कुठं आहे खडा एक्झॅक्टली, किडनीच्या मासामध्ये आहे का नळीमध्ये आहे का ब्लॅडरमध्ये, कुठे ते बघून घ्यायचो. आणि खडाची पोझिशन, साईज हे तुम्ही मार्क केल्यानंतर तुम्ही ट्रीटमेंट घ्या. आणि दर 2-3 महिने तुम्ही सोनोग्राफी करून पहा. तर तुम्ही जे औषध घेत आहात कुठल्या पद्धतीचं घ्या, कुठली पद्धती वाईट नाही आहे. फक्त वाईट असतो की आपण दुरुस्त करणं, वाईट कुठली पद्धती नसते. तुम्ही ट्रीटमेंट केल्यानंतर जर 3 महिने तुम्हाला कळलं की खड्याची पोझिशन चेंज झालेलं नाही आहे, खडा वेगळा नाही आहे, म्हणजे आकार वाढतो आहे, कमी म्हणजे आकार वाढतो, अशा वेळेला तुम्ही कुठे युरोलॉजिस्ट, मग ते पुढे आपण डॉक्टर करतील किंवा खडा वाढचं कारण काय आणि खड्याचा प्रॉब्लेम्स काय, त्या खड्याने किडनीवर काय इफेक्ट झालेला आहे, हे तुम्हाला सोनोग्राफीने कळतं आणि सिटी स्कॅनने कळतं. आणि जर खडा विरघळत नसेल 6 महिन्यामध्ये सुद्धा, तर तुम्हाला तो खडा काढणं योग्य राहील. आणि हल्ली जुना जमाना गेला की थिरपाड करा, टाके मारा, मग महिनाभर बेडवर राहा, हा जमाना गेला. सायन्स झालेला ॲडव्हान्स. आता आमच्याकडे खूप नवीन नवीन सोयी आहेत, ज्या दुर्मिणी मार्गे आम्ही खडा काढतो. हे तुम्हाला पुढे चिरफाड न होता आम्ही खडा तो काढू शकतो. मी जर म्हणजेच टिकनीस हॉस्पिटलच्या बाबतीत जर बोलायला गेलं, इथे कोणकोणत्या फॅसिलिटीज प्रमुख पद्धतीने उपलब्ध आहेत? आमच्याकडे मुख्य म्हणजे जनरल सर्जरी आहे आणि युरोलॉजी आहे, आणि आम्ही लेप्रोस्कोपिक सर्जरी करतो. दुर्मिणीय सहाय्याने आम्ही पोटाचे ऑपरेशन करतो, अपेंडिक्स, हर्निया, त्यानंतर इंटेस्टाइनल ऑब्स्ट्रक्शन, बाकी ज्या ज्या गोष्टी असतात त्या आम्ही आमच्या लेप्रोस्कोपीने करतो. त्या सोयी आमच्याकडे आहेत. दुसरं आमच्याकडे एंडोस्कोपीने आम्ही युरोपची पण गोष्टी करतो, याच्यामध्ये त्या गोष्टी होतात. हल्ली आता जुना काय सुमार चिरफाडचा होता, तो आता हळूहळू कमी होत चाललं आहे 2 कारणामुळे. एक तर टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे, ॲनेस्थेशिया इम्प्रूव्ह झालेला आहे. टेक्नॉलॉजी ॲनेस्थेशिया इम्प्रूव्ह झाल्यामुळे आम्हाला ऑपरेशन करायला वेळ चांगला मिळतो आणि आम्ही सेफपणे सर्जरी करू शकतो. त्याचा फायदा असा होतो की पोटावर जखम राहत नाही मोठे, लोकांना महिना बेड रेस्टची गरज पडत नाही, बेड रेस्टची गरज पडत नाही. तुम्ही 4 ते 5 दिवसामध्ये तुमचे रुटीन कार्य चालू करा. या सगळ्या सोयी आपल्याकडे डेव्हलप केलेल्या आहेत. दर्शक बघत आहेत, त्यांना किडनी स्टोन संदर्भात आपल्याशी काही पण माहिती घ्यायची असेल किंवा आपल्याशी उपचार संदर्भात संपर्क करायचा असेल तर ते कशा प्रकारे आपल्याशी संपर्क करू शकतात? माझा ॲक्च्युली संपर्क क्रमांक आहे 9822364836. दुसरा नंबर आहे 8788847246. याच्यावरती माझा संपर्क करू शकतात. आणि त्यांना माझ्याकडे भेट घ्यायला अपॉइंटमेंट घ्यायची आणि भेटायला यायला काय हरकत नाही. आम्ही ज्या पेशंटला जास्त असेल त्यांना आम्ही नंबर पण असेल तर त्याच्या पुढे आधी बोलून घेतो. आणि त्रास असेल पेशंटला कुठल्या गोष्टीमध्ये तर त्याला आम्ही प्रिफरन्स पहिला देतो आणि कोल्ड पेशंटला आम्ही नंतरही पाहू शकतो. माझा पत्ता आहे मालती हॉस्पिटल युरोलॉजी सेंटर, हॉटेल सिद्धार्थच्या पाठीमागे, बस स्टैंड जवळ. आज के लिए बस इतना ही. ऐसी ही ताज़ा खबरों के लिए बने रहिए डेली न्यूज़ 9 के साथ.
हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर प्रेस करना ना भूलें। धन्यवाद।